दर्शको नमस्कार. श्रीमती इंदुमती राठी फाउंडेशन अमरावती व सिटी चॅनलच्या संयुक्त विद्यमानाने निर्मित कार्यक्रम ऑक्टोबर राष्ट्रीय स्तन कॅन्सर जागरूकता महिना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. दर्शको, कार्यक्रमाच्या या भागात आपण स्तन कॅन्सर काय आहे, त्याची कारणे, लक्षणे, स्तन कॅन्सरवर शीघ्र निदान कसे करू शकतो व प्रारंभिक तपासण्याबद्दलची माहिती जाणून घेऊ. तसेच श्रीमती इंदुमती राठी फाउंडेशनचे उद्देश व संस्थेअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सेवेबद्दलची माहिती सुद्धा आपण जाणून घेऊ. आज स्तन कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत श्रीमती इंदुमती राठी फाउंडेशनद्वारे आयोजित शिबिरामध्ये मागील 2 वर्षांपासून वैद्यकीय सेवा व सल्ला देणारी डॉक्टर सौ जयश्री इंगोले व डॉक्टर सौ वर्षा बिजवे आपल्यासोबत उपस्थित आहे. तसेच संस्थेची माहिती देण्यासाठी संस्थेचे संस्थापक व सचिव श्री सुनील राठी आपल्यासोबत उपस्थित आहे. डॉक्टर सौ जयश्री इंगोले या मागील 20 वर्षांपासून अमरावती येथे वैद्यकीय सेवा देत आहे व डॉक्टर सौ वर्षा बिजवे या PDMC अमरावती येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. मी आपल्या कार्यक्रमात तिघांचे मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. दर्शको, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी डॉक्टर इंगोले मॅडमना विचारू इच्छिते की ऑक्टोबर महिना हा महिना राष्ट्रीय स्तन कॅन्सर महिना म्हणून का मानला जातो? ऑक्टोबर महिना हा आपल्या भारतातच नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये स्तन कॅन्सर जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. याची सुरुवात 1985 मध्ये अमेरिकन कॅन्सर सोसायटीकडून करण्यात आली आणि हे करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगभरातील स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि तेही दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु स्तनाच्या कॅन्सरचं निदान जर लवकर झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण मग हे बरा होण्यासाठी काय केलं पाहिजे? सामान्यतः स्त्रियांमध्ये असं असतं की काही त्रास असेल तरच त्या डॉक्टरकडे जातात. परंतु 40 नंतर जर सर्वच महिलांनी जागरूकता दाखवली, म्हणजे स्तनाच्या कॅन्सरचे रिस्क फॅक्टर्स कोणते, त्याची लक्षणं कोणती, उपचार कोणते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्तनस तपासणी ही कशी केली पाहिजे, केव्हा केली पाहिजे, हे जर त्यांनी जाणून घेतलं तर नक्कीच स्तनाच्या कॅन्सरचं निदान लवकर होईल आणि पेशंटचं आपल्याला क्युअर करता येईल, पेशंटला बरं करता येईल आपल्याला. अच्छा. यानंतर डॉक्टर बिजवे मॅडम, स्तन कॅन्सरची नेमकी कारणे कोणती याबद्दल आपण काय सांगणार? एवढ्यात सगळ्यांनाच असं जाणवतंय की आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करणे, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, तणावपूर्ण जीवन आणि स्पर्धा या सगळ्या गोष्टींमुळे भारतामध्ये एकूणच कर्करोगाचं प्रमाण खूप जास्त प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. आता स्तनाचा कर्करोग हा नेहमी पाहिलं तर महिलांमध्ये जास्त होतो, पण क्वचितच एखाद्या वेळेला पुरुषांना सुद्धा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. त्याचं प्रमाण फारच रेअर आहे, पण होऊ शकतो. प्रत्येक अवयवाचा कर्करोग होण्यासाठी काही विशिष्ट कारणं असतात, पण स्तनाच्या कर्करोगाबाबत असं नाही आहे. 95% स्तनाच्या कर्करोगाच्या पेशंट्समध्ये आपल्याला काहीही कारण, निश्चित नेमकं कारण आढळत नाही. आणि यासाठीच आपण काही संभाव्य कारणं किंवा रिस्क फॅक्टर ज्याला म्हणता येईल अशी काही फॅक्टर्स आढळून येतात. यामध्ये काही फॅक्टर्स मायनर आहेत, ज्याप्रमाणे लठ्ठपणा किंवा अनियमित अपुरा व्यायाम किंवा दारूचं व्यसन. भारतामध्ये स्त्रियांमध्ये दारूचं व्यसन तेवढं कॉमन नाही आहे, पण पाश्चिमात्य देशामध्ये जिथे स्तनाचा कर्करोग खूप आहे तिथे मात्र दारूचं व्यसन स्त्रियांमध्ये बरंच प्रचलित आहे. याशिवाय काही मेजर फॅक्टर्स आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे वाढतं वय. जसं जसं स्त्रीचं वय वाढत जातं तसं तिला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढत जाते. पण आता नवीन केलेल्या सर्वेक्षणानुसार 35 ते 50 या वयोगटातील स्त्रियांमध्ये या कर्करोगाचं प्रमाण खूप जास्त आढळून आलेलं आहे. दुसरा फॅक्टर आहे महत्त्वाचा, अनुवंशिकता. म्हणजे ज्या स्त्रीच्या आजी, आई किंवा बहीण यांना स्तनाचा कर्करोग झालेला आहे त्या स्त्रीला हा कर्करोग होण्याची शक्यता बरीच जास्त असते. याशिवाय ज्या स्त्रीला स्वतःला स्तनाचा कॅन्सर झालेला आहे त्या स्त्रीला तिच्या दुसऱ्या स्तनामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा इतर महिलांपेक्षा जवळजवळ 6 पटीने जास्त असते. तिसरं महत्त्वाचं कारण आहे उशिरा वयामध्ये पहिलं मूल होणं स्त्रीला. आजकाल बरीचशी पिढी IT इंजिनियर्सची वगैरे असल्यामुळे
30 वर्षानंतर त्यांना पहिलं मूल होतं, तर हे बरंच धोकादायक आहे. वयाच्या 30 वर्षानंतर पहिलं मूल होणं, किंवा ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत, किंवा ज्या स्त्रिया मुलं होऊनही त्यांना स्तनपान करू शकत नाही, अशा स्त्रियांमध्ये कर्करोगाचं प्रमाण बरंच जास्त आढळून येतं. चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मासिक पाळी. ज्या स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या 12 वर्षा अगोदर सुरू झाली आहे आणि त्यांना रजोनिवृत्ती मात्र 55 वर्षानंतर आली आहे, अशा स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग जास्त आढळून येतो. आणखीन एक कारण आहे स्तनाच्या कर्करोगासाठी, ते म्हणजे गर्भनिरोधक औषधे. जर एखाद्या स्त्रीने बराच काळ सलग गर्भनिरोधक औषधं घेतली तर त्या स्त्रीलाही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. आणि एक शेवटचं कारण असं आढळून आलं आहे की ज्या स्त्रियांना दुसऱ्या काही कर्करोगासाठी जर छातीला रेडिएशन किंवा लाईट्स दिलेले असतील तर त्या स्त्रियांनाही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तर ज्या स्त्रियांमध्ये ही काही संभाव्य कारणं आढळून येतात त्यांनी थोडंसं सतर्क राहून जर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेतला तर स्तनाचा कर्करोगाचं निदान लवकर होण्यासाठी मदत होऊ शकते. डॉक्टर इंगोले मॅडम, महिलांनी स्तन कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावी? स्तन कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते साधारण 35च्या वर्षानंतर स्त्रियांनी जागरूक राहणं जरुरी आहे. याची काही महत्त्वाची लक्षणं म्हणजे स्तनाग्रातून लालसर रंगाचा स्राव येणे हा धोक्याचा असू शकतो, पण तो जर हिरवा, पांढरट किंवा पाण्यासारखाच असेल तर तो नॉर्मल असतो. त्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे स्तनाग्र आत ओढलं जातं. बऱ्याच वेळा काय होतं की स्तनाची वाढ होत असताना स्तनाग्र आत असतं, पण स्तनाची वाढ पूर्ण झाल्यानंतर काही कारणाने जर स्तनाग्र आत ओढलं गेलं तर स्त्रियांनी सतर्क राहणं जरुरीचं आहे. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे स्तनाग्र जे असते त्याच्यावर खाज येते सतत, आणि त्याला असं गच करणं म्हणजे एक्झिमा ज्याला म्हणतो आपण, तसं झाल्यासारखं वाटतं, आणि ते काही किती औषध केलं तरी बरं होत नाही. यालाच पॅजेट्स डिसीज ऑफ निपल असं म्हणतात. हा एक ब्रेस्ट कॅन्सरचाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर स्तनामध्ये गाठ लागते. ही गाठ लागल्यामुळे स्तनाचा आकार मोठा दिसतो. ज्या ठिकाणी गाठ असते तिथे त्या बाजूला स्तनावरच्या त्वचेवर सूज येते. त्यानंतर ही गाठ जी असते ती वेडीवाकडी असते, हाताला कडक लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती दुखत नाही. त्याच्यामुळे पेशंट्स लवकर डॉक्टरकडे अप्रोच होत नाही. ही स्तनाची गाठ जी आहे ती हळूहळू जशी जशी मोठी होते तशी तशी ती वरच्या त्वचेला, आजूबाजूच्या स्नायूंना, आतल्या फासळ्यांना चिटकत जाते. शेवटच्या स्टेजमध्ये ही गाठ फुटते आणि जखम होते. त्याच्यातनं सतत रक्तस्राव होत राहतो, आणि ही जी जखम झालेली असते ती काही बरी होत नाही. त्यानंतर स्तनाचा कॅन्सर जो आहे तो काखेमध्ये आणि मानेमध्ये पसरतो. त्याच्यामुळे काखेमध्ये गाठी येतात, मानेमध्ये गाठी येतात. तेव्हा ह्याच्यातलं कुठलंही लक्षण जरी दिसलं तर स्त्रियांनी, पेशंटनी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक त्या तपासण्या करणं जरुरी आहे असं मला वाटतं. यानंतर डॉक्टर बिजोय मॅडम, स्तन कॅन्सरची लक्षणे दिसल्यास कोणत्या तपासण्या कराव्यात याबद्दल आपण काय सांगणार? आत्ताच इंगोले मॅडमने सांगितल्याप्रमाणे की कोणतंही लक्षण एखाद्या स्त्रीला आढळून आलं आपल्या स्तनामध्ये तर कोणताही विलंब न लावता तिने त्वरित तज्ज्ञ शल्यचिकित्सकाकडे जाऊन आपली शारीरिक तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर एखादी गाठ जर तिला हाताला लागली तर सर्वप्रथम तपासणी म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी. यामध्ये बारीक सुईद्वारे आपण स्तनातील गाठीच्या काही पेशी काढून त्या सूक्ष्मदर्शी यंत्राद्वारे त्यांची तपासणी करतो. यामुळे आपल्याला कर्करोगाचं तंतोतंत निदान होण्यास मदत होते. दुसरी एक तपासणी अशी आहे की जर फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजीमध्ये आपल्याला कर्करोगाची पेशी दिसल्या नाही तर त्या गाठीचा एखादा छोटा तुकडा किंवा क्वचित प्रसंगी पूर्ण गाठही काढून ती तपासायला पाठवावी लागते. याला इन्सिजनल किंवा एक्सिजनल बायोप्सी असं म्हणतात. याचा फायदा असा आहे की याने कर्करोगाचं तंतोतंत निदान तर होतंच, याशिवाय त्या पेशींवरील काही रिसेप्टर्स, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन किंवा HER2 न्यू रिसेप्टर्स हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आढळून येतात. या रिसेप्टर्सचा फायदा हा आहे की स्तन कर्करोग झाल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यावर या स्त्रियांना काही विशिष्ट औषधोपचार देऊन आपल्याला त्यांचं आयुष्यमान पुढे वाढवता येऊ शकतं. मॅडमने सांगितल्याप्रमाणे स्तनाचा कर्करोग काखेत, त्यानंतर गळ्यात किंवा छातीत, फुफ्फुसामध्ये किंवा पोटात, लिव्हरमध्ये किंवा कमरेतील मणक्यामध्ये पसरू शकतो. आणि म्हणून हा त्या कर्करोग कुठपर्यंत पोहोचला आहे हे पाहण्यासाठी आणखीन काही तपासण्या करणं आवश्यक आहे.
त्यासाठी आपण छातीचा एक्सरे करतो, कमरेतील हाडाचा एक्सरे करू शकतो किंवा पोटाची सोनोग्राफी करून लिव्हरची परिस्थिती पाहू शकतो. काही रक्ताच्या तपासण्या करून, त्याला आम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणतो, यात काही घटक आढळतात का हे पाहता येतं आपल्याला. हे सगळं केल्यानंतर आपल्याला त्या पर्टिक्युलर पेशंटचं कॅन्सरचं स्तर काय आहे किंवा कर्करोगाचं स्टेजिंग काय आहे हे लक्षात येतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे कर्करोगाचं स्टेजिंग जर व्यवस्थित झालं तर त्याप्रमाणे आपण त्या पेशंटला योग्य ती उपचार पद्धती सांगू शकतो. ज्या स्त्रियांच्या स्तनामध्ये गाठ आढळत नाही अशा स्त्रियांनी काय करायचं, कोणती तपासणी करायची, तर अशा स्त्रियांनी मॅमोग्राफी करायची असते. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे. आता अमरावतीमध्ये सुद्धा ही मॅमोग्राफी करू शकतात स्त्रिया. आधी ही अवेलेबल नव्हतं, पण आता अमरावतीमध्ये पण मॅमोग्राफीची सोय अमरावतीत झालेली आहे. तर ही मॅमोग्राफी करून हाताला न लागणाऱ्या सूक्ष्म गाठीसुद्धा मॅमोग्राफीद्वारे कॅल्सिफिकेशनच्या रूपात आपल्याला दिसू शकतात. मॅमोग्राफीसोबतच आपण जर सोनोग्राफी केली तर ही गाठ पूर्णपणे कडक आहे की त्यात काही पाणी आहे, पूर्णपणे सॉलिड आहे हे लक्षात येऊ शकतं. ज्या स्त्रियांना स्तनांना गाठ लागत नाही पण स्तनाग्रामधून काही लालसर स्राव येतो, त्या स्त्रियांसाठी आपण त्या लालसर स्रावाचं सूक्ष्मदर्शी यंत्राद्वारे तपासणी करून त्यामध्ये काही आपल्या कर्करोगाच्या पेशी आढळतात का हे पाहू शकतो. ह्या सर्व तपासण्या केल्यानंतर त्या स्त्रीचं कर्करोगाचं स्तर लक्षात येतं आणि त्याप्रमाणे आपण तिला योग्य ती उपचार पद्धती सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर इंगोले मॅडम, स्तन कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कोणत्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत? स्तन कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्याच्यात त्या उपचार पद्धती आहेत त्या मुख्यतः त्याच्या स्टेजवर म्हणजे स्तर जो आहे त्याच्यावर अवलंबून असतं. यामध्ये कॅन्सरच्या गाठीचा आकार, त्याचा प्रकार आणि तो शरीरामध्ये कुठे कुठे पसरलेला आहे हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. स्तनाचा कॅन्सर जर प्राथमिक अवस्थेत असेल म्हणजे ती गाठ अगदी छोटी असेल किंवा मॅमोग्राफीवर त्याचं डायग्नोसिस झालेलं असेल, गाठ 2 सेंटीमीटरपेक्षा जर लहान असेल तर फक्त गाठ आणि आजूबाजूच्या स्तनाचा भाग काढून टाकला जातो. काखेमधल्या गाठी वेगळ्या ऑपरेशन करून काढल्या जातात, परंतु त्यानंतर काखेला आणि ब्रेस्टला रेडिओथेरपी देणं आवश्यक असतं. पण यामध्ये स्तनाचा आकार व्यवस्थित मेंटेन राहिल्यामुळे चांगलं, याला कॉन्झर्वेटिव्ह ब्रेस्ट सर्जरी असं म्हटलं जातं. दुसरी जी सर्जरी आहे ती म्हणजे मॉडिफाईड रॅडिकल मास्टेक्टॉमी. स्तनातली जी कॅन्सरची गाठ आहे ती जर 2 सेंटीमीटरपेक्षा मोठी असेल तर ती गाठ, त्या साईडचं पूर्ण स्तन आणि काखेतल्या गाठी हे संपूर्णपणे काढून टाकलं जातं. त्यानंतर पण होतं कसं, पुन्हा आता जसं आपण पहिले पाहिलं की स्त्रियांची मानसिकता विचलित होते स्तन काढल्यामुळे, म्हणून कॅन्सरचा उपचार पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 2 वर्षाच्या नंतर आपल्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह ब्रेस्ट सर्जरी करता येते. म्हणजे पुन्हा स्तनाचा आकार स्नायूंचा उपयोग करून किंवा आर्टिफिशियल मोल्ड्स टाकून वगैरे तयार करता येतो. तिसरा प्रकार म्हणजे पॅलिएटिव्ह सर्जरी. म्हणजे पेशंटचा कॅन्सर जेव्हा खूप ॲडव्हान्स्ड असतो, जेव्हा ती स्तनगाठ खूप मोठ्या प्रमाणात झालेली असते, काखेमध्ये खूप गाठी असतात, खूप पसरलेला असतो, तेव्हा फक्त तेवढी कॅन्सरची गाठ आणि तो स्तन काढून टाकला जातो, जेणेकरून पेशंटचं पुढचं आयुष्य सुसह्य होईल. जे काय रिलेटिव्ह आहे ते, दॅट इज कॉल्ड एज पॅलिएटिव्ह मास्टेक्टॉमी. हे सगळं झाल्यानंतर ही कॅन्सरची गाठ आपण काढलेली असते, ती कॅन्सरची गाठ, काखेतल्या गाठी हे सगळं तपासणीसाठी पाठवलं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सरच्या गाठीचा प्रकार कोणता आहे, कॅन्सरचा प्रकार कोणता आहे, त्यानंतर किती प्रमाणात तो काखेमध्ये पसरलेला आहे, म्हणजे किती लिम्फ नोड्स इन्व्हॉल्ड आहेत हे, त्याचनंतर हॉर्मोनची संवेदनशीलता म्हणजे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन हे जे हॉर्मोन्स आहेत यांना तो किती प्रमाणात सेन्सिटिव्ह आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे आता थोडक्यात पाहायचं झालं तर एकदा कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ऑपरेशन, त्याच्यानंतर किमोथेरपी. कॅन्सरची गाठ जेव्हा लक्षात येते म्हणजे ती 1 सेंटीमीटरपेक्षा मोठी झालेली असते तेव्हाच ती पूर्ण शरीरामध्ये पसरलेली असते. म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं, विजय मॅडमनी, की फुफ्फुसामध्ये, लिव्हरमध्ये, मणक्यांमध्ये तिचा मायक्रोस्कोपिक स्प्रेड झालेला असतो. तर ह्या मायक्रोस्कोपिक सेल्सला किल करण्यासाठी आपण किमोथेरपी दिली जाते. त्याचनंतर जितक्या गाठी असतील काखेमध्ये त्याच्याप्रमाणे रेडिओथेरपी दिली जाते. तसंच हॉर्मोन थेरपी पण दिली जाते आणि एक इम्युनोथेरपी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आहेत. तर आपल्या ह्याच्यामध्ये आपण सर्जरीबद्दल जाणून घेतलं. बाकी रेडिओथेरपी आणि किमोथेरपीबद्दल त्याचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत मानधनीय, ते पुढच्या भागामध्ये आपल्याला माहिती देतीलच.
ठीक आहे. स्तन कॅन्सरचे लवकर निदान घेण्यासाठी काय करू शकतो याबद्दल आपल्याला डॉक्टर बिजय मॅडम माहिती देतील. स्तन कर्करोगाचं लवकर निदान करणं का आवश्यक आहे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की स्तन कर्करोगाचं आधी सांगितल्याप्रमाणे काही विशिष्ट कारण आढळून येत नाही. त्यामुळे स्तन कर्करोगापासून बचाव करायचा म्हणजे त्याचं जर लवकर निदान झालं तर त्या पेशंटला योग्य ती उपचार पद्धती देऊन तो पेशंट बराच काळ नॉर्मल आयुष्य जगू शकतो. म्हणून स्तन कर्करोगाचं लवकर निदान होणं आवश्यक आहे. भारतामध्ये पूर्वी 50 ते 70 या वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोग जास्त प्रमाणात आढळून येत होता. पण आत्ताच्या सर्वेक्षणानुसार 35 ते 50 या वयोगटातील महिलासुद्धा या स्तन कर्करोगाच्या बळी ठरत आहेत. आणि यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण पण भारतात खूप जास्त आहे. याचं कारण प्रामुख्याने या महिला खूप उशिरा डॉक्टरांकडे येतात. कदाचित यामागे त्यांची आरोग्याबद्दलची अनास्था किंवा घरकामातून न मिळणारा वेळ किंवा स्तन कर्करोगाबद्दलची अनभिज्ञता हे असू शकतं कारण त्यामागे. आणि म्हणूनच या स्त्रियांनी जर लवकर स्तन कर्करोगाचं निदान करून डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्या निश्चितच अधिक साहसाने या कर्करोगाचा सामना करू शकतात. तर या स्तन कर्करोगाचं लवकर निदान होण्यासाठी 3 टेस्ट करू शकतो आपण. पहिली आहे मॅमोग्राफी, दुसरी आहे स्वयं स्तन परीक्षा आणि तिसरी आहे तज्ज्ञ डॉक्टरांकडून करावयाची स्तनाची तपासणी. तर पहिल्या परीक्षेमध्ये मॅमोग्राफीमध्ये आपल्याला स्तनाचा एक्सरे करायचा असतो. 40 वर्षे वयावरील सर्व महिलांनी दर 2 वर्षांनी स्तनाची मॅमोग्राफी, दोन्ही स्तनांची मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे. पण ज्या स्त्रियांमध्ये अनुवंशिकता आहे, त्यांच्या आजी किंवा आई बहिणीला हा स्तनाचा कर्करोग झालेला आहे, त्यांनी मात्र आपल्या आप्तांना ज्या वयामध्ये स्तनाचा कर्करोग झाला आहे त्याच्या 10 वर्ष आधीपासून आपल्या दोन्ही स्तनांची मॅमोग्राफी करणं दरवर्षी अतिशय आवश्यक आहे. आणि मॅमोग्राफीमध्ये जर काही कॅल्शिफिकेशन्स किंवा लिजन्स आढळले तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा लगेच सल्ला घेणं जरुरी आहे. दुसरी टेस्ट जी आहे स्तन कर्करोगाचं निदान लवकर करण्यासाठी ती आहे स्वस्तन परीक्षा. ही स्वस्तन परीक्षा म्हणजे प्रत्येक स्त्रीने घरी स्वतःच्या स्तनांची करावयाची तपासणी. 20 वर्ष वयावरील सगळ्या महिलांनी ही तपासणी दर महिन्याला घरी करायची आहे. ज्या स्त्रियांची पाळी सुरू आहे, मासिक पाळी, त्यांनी पाळीच्या 4थ्या दिवशी, कारण त्या दिवशी स्तन मऊ असतात, ज्या स्त्रियांना रजोनिवृत्ती आलेली आहे त्यांनी एका विशिष्ट महिन्यातल्या कॅलेंडरमधल्या एका विशिष्ट तारखेला ही तपासणी करायची आहे. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा ही तपासणी करायची आहे, कारण स्तनपान करताना कर्करोग होत नाही अशी आपली समजूत असते, पण ती खरी नाही आहे. तर या स्त्रियांनी पण बाळाला दूध पाजून दोन्ही बाजूचं स्तन रिकामे झाल्यानंतर स्वस्तन परीक्षा करायची आहे. ही परीक्षा दर महिन्यातनं एकदा करायची. यासाठी लागणारा वेळ फक्त 10 मिनिट आहे आणि एक मोठी खोली आणि आरसा एवढ्याच गोष्टी यासाठी स्वस्तन परीक्षेसाठी आपल्याला लागतात. आता स्वस्तन परीक्षा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, याच्यात 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे स्तनांचं अवलोकन करायचं आहे आपल्याला आणि दुसरा भाग म्हणजे स्तनांची बोटाने तपासणी करायची आहे. हे सगळं सांगण्यासाठी मी काही स्लाइड्सच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते. तर मी बोलत असतानाच बाजूला आपल्याला काही स्लाइड्स दिसतील, त्यावरनं आपल्याला अंदाज येईल की ही स्वस्तन परीक्षा स्त्रीने घरी कशी करायची. सगळ्यात पहिल्यांदा अवलोकन करायचं म्हणजे आपल्याला नुसतं पाहायचं आहे. तर एका खोलीत जाऊन एका मोठ्या आरशासमोर आपल्या कमरेवरील पूर्ण कपडे काढून त्या स्त्रीने आरशासमोर उभं राहायचं आहे. आरशासमोर उभं राहताना तिने कसं उभं राहायचं यासाठी आपण काही स्लाइड्स बघू मी बोलत असतानाच, त्यावरनं आपल्याला कळेल की काय करायचं आहे नेमकं. म्हणून या स्लाइड्समध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा त्या स्त्रीने दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवून आरशासमोर उभं राहायचं आहे. आता बघायचं काय आहे तर दोन्ही स्तनांचा आकार सारखा आहे का, दोन्ही स्तनाग्र एका ओळीत आहेत का, हे तिने बघायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात वर करून डोक्यामागे वर करायचे, कारण आपल्याला काख पण दिसली पाहिजे ह्याच्यामध्ये, कारण स्तनाचा कर्करोग हा काखेमध्ये पहिल्यांदा पसरतो. त्याच्यामुळे काखेत जर एखादी छोटी गाठ असली तर ती सुद्धा आपल्याला दिसली पाहिजे. नंतर हे दोन्ही हात डोक्यामागे आपल्याला फोल्ड करायचे आणि दोन्ही साईडनी बघायचे, म्हणजे काखेच्या मागच्या बाजूला जरी गाठ असली तरी ती पटकन लक्षात येऊ शकते. आणि नंतर या स्त्रीने दोन्ही हात कमरेवर दाबून खाली झुकायचं आहे. खाली झुकताना एक स्तन दुसऱ्या स्तनापेक्षा कमी झुकतो का, ज्या स्तनामध्ये साधारणतः गाठ असते तो स्तन थोडासा कमी झुकतो नॉर्मल स्तनापेक्षा, त्यामुळे आपल्याला गाठ आहे हे लक्षात येऊ शकतं. तर हे आपल्याला बघायचं आहे. आणखीन आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत,
पुढच्या स्लाइड्समध्ये दाखवल्याप्रमाणे स्तनामध्ये एखादा उंचवटा आहे का हे बघायचं आहे. म्हणजे त्या स्तनामध्ये गाठ आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते. त्यानंतर स्तनामध्ये एखादा खोलगट भाग आहे का हे बघायचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तनाची त्वचा ही नेहमीसारखी आहे की काही त्वचेवर लाली आली आहे हे बघायचं आहे. चौथी गोष्ट, स्तनाची त्वचा ही संत्र्याच्या सालीसारखी जाड झाली आहे का हे बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे स्तनाग्राकडे बघायचं आहे. दोन्ही स्तनाग्र नेहमीसारखी बाहेर आहेत की एखादं स्तनाग्र नुकतंच आतमध्ये ओढलं गेलं. एखादी गाठ जर असेल स्तनामध्ये तर ती त्या स्तनाग्राला आतमध्ये ओढते. हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आतापर्यंत आपण ब्रेस्टला किंवा छातीला हात लावलेला नाही आहे. त्याला ही तपासणी पहिल्या भागात अवलोकन करण्याची आहे. दुसरा भाग आहे स्वतःच्या स्तनाची हाताने तपासणी करणं. यासाठी आपल्याला कोणता भाग तपासायचा आहे तर आपल्याला मानेच्या बोन्सपासून तर खाली पोटाच्या वरच्या भागापर्यंत आणि छातीच्या मधल्या हाडापासून तर काखेपर्यंतचा भाग डाव्या आणि उजव्या बाजूचा दोन्ही आपल्याला हाताने तपासायचा आहे. ही तपासणी स्त्रीने झोपून करायची आहे. डावा स्तन आणि काख ही तपासण्यासाठी आपल्याला उजवा हात वापरायचा आहे आणि उजवा स्तन व काख तपासण्यासाठी आपल्याला डावा हात वापरायचा आहे. जेव्हा आपण डाव्या स्तनाची तपासणी करू तेव्हा आपल्याला पाठीखाली उशी ठेवायची आहे. आता ही स्तनाची तपासणी करताना आपल्याला पूर्ण भाग अगदी व्यवस्थितरित्या तपासायचा आहे. कोणताही भाग तपासला गेला नाही असं झालं नाही पाहिजे. यासाठी आपण 2 पद्धती अवलंबू शकतो. पहिली पद्धत आहे आपण स्तनाग्रापासून गोलाकार पद्धतीने बाहेर जायचं आणि सगळा भाग कव्हर करायचा. आणि दुसरी पद्धत आहे झिगझॅग पद्धत. ती म्हणजे काखेपासून आपण सुरू करून खाली वर जाऊन पूर्ण भाग स्तनाचा आपल्याला तपासायचा आहे. आता स्तन तपासताना आपण बोटाचा अग्रभाग किंवा हाताचा तळवा वापरू शकतो. बोटाचा अग्रभाग का तर हा शरीरातला आपल्या सगळ्यात सेन्सिटिव्ह भाग आहे. त्यामुळे बोटाच्या अग्रभागाने आपल्याला बारीकशी गाठसुद्धा पटकन हाताला लागू शकते. आणि हाताच्या तळव्याने सुद्धा जेव्हा आपण फ्लॅट ऑफ द हँड ज्याला आम्ही म्हणतो त्यांनी तपासणी करतो तेव्हा छोटीशी गाठसुद्धा पटकन लक्षात येऊ शकते. त्यानंतर आपल्याला झाली बोटाने कशी तपासणी करायची. यानंतर आपल्याला काखेमधली तपासणी करायची. एखादी गाठ जर काखेत असली तर ती बघायची उजव्या आणि डाव्या काखेत दोन्ही बाजूला. त्यानंतर आपल्याला स्तनाग्र बघायचं. आत ओढलेलं आहे का. आत ओढलेलं नसेल तर ते थोडंसं दाबून आपल्याला त्यातनं काही स्त्राव येतो का हे बघायचं. हे सगळं बघितल्यावर आपली स्वस्तन परीक्षा पूर्ण होईल. यासाठी सुरुवातीला महिलांना नक्कीच अर्धा तास लागू शकेल, पण जेव्हा सवय होईल तेव्हा ही तपासणी 10 मिनिटातच पूर्ण होईल. सुरुवातीला आपल्याला त्या स्त्रीला आपला नॉर्मल स्तन कळायला थोडासा वेळ लागेल, पण 3 ते 4 महिन्यात तिला आपला नॉर्मल स्तर कळतो आणि त्याच्यानंतर एखादाही कडकपणा किंवा छोटीशी गाठ असली तर तिच्या ती पटकन लक्षात येईल आणि त्यानंतर तिने जर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याबद्दल सल्ला घेतला तर तिच्या स्तन कर्करोगाचं बरंच लवकर निदान होऊ शकेल. तिसरी तपासणी आहे तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्तनांची करावयाची तपासणी. तर वयाच्या 40 वर्षानंतर प्रत्येक स्त्रीने दरवर्षी तज्ज्ञ शल्यचिकित्सकांकडे जाऊन दोन्ही स्तनांची तपासणी त्यांच्याकडून करून घेणं आवश्यक आहे, कारण 40 वर्षानंतर स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढत जाते. तर ही जर तपासणी करून स्तन कर्करोग लवकर लक्षात आला तर ती स्त्री नंतर उपचार पद्धती घेऊन पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकते. डॉक्टर इंगोले मॅडम, आपल्याला असा प्रश्न आहे की उपचार झाल्यानंतर पेशंटनी कोणती काळजी घ्यावी. स्तनाच्या कॅन्सरचा उपचार झाल्यानंतर म्हणजे सर्वप्रथम स्टेजमध्ये असतं ते ऑपरेशन, त्याच्यानंतर किमोथेरपीच्या ज्या युजली 6 सायकल्स असतात त्या 6 सायकल्स आणि रेडिओथेरपी हे सगळं पूर्ण होता साधारण 7 ते 8 महिने पूर्ण ट्रीटमेंट पेशंटची चालू राहते. त्यानंतर पहिल्या 2 वर्षापर्यंत पेशंटनी दर 3 महिन्यांनी छातीचा एक्सरे आणि पोटाची सोनोग्राफी करून घेतली पाहिजे. हे पाहण्यासाठी की कॅन्सरचा कुठे प्रादुर्भाव झाला आहे का किंवा तो कुठे पसरलेला अजून आढळतो आहे का. बऱ्याच वेळा काय होतं की ज्या मायक्रोस्कोपिक सेल्स असतात त्यानंतर मोठ्या होतात किंवा त्याच्यातून पुन्हा कॅन्सरचा पुनरुद्भव होण्याची शक्यता असते. तर ही शक्यता पहिल्या 2 वर्षापर्यंत जास्तीत जास्त असते. म्हणून पहिले 2 वर्ष खूप सतर्क राहणं जरुरी आहे आणि रेग्युलर तज्ज्ञ डॉक्टरांना व्हिजिट देऊन दोन्ही ऑपरेशनची तपासणी नंतर दुसऱ्या बाजूच्या स्तनाची तपासणी करणं सुद्धा जरुरी आहे. पहिल्या 2 वर्षानंतर मग पुढे 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी जरी केली तपासणी तरी चालू शकतं आणि त्याच्यानंतर दर 5 वर्षानंतर दर वर्षातून एकदा
पुन्हा सोनोग्राफी, एक्सरे, नंतर बोन स्कॅन आणि दुसऱ्या स्तनाची मॅमोग्राफी, ह्या बेसिक तपासण्या ज्या आहेत त्या करणं जरुरीचं आहे. स्तनाच्या कॅन्सरचा पेशंट हा कम्प्लिटली क्युअर्ड म्हणजे पूर्णपणे बरा झाला हे 20 वर्षानंतर म्हटलं जातं. म्हणजे 20 वर्षापर्यंत त्याचा पुनरुद्भव होण्याची शक्यता असते. तसंच आता रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये एक पेट स्कॅन म्हणून असतं. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे मॉलिक्युलर लेवलला म्हणजे एका सेलमध्ये जरी कॅन्सर शिल्लक असेल तरी तो आपल्याला त्या पेट स्कॅनमध्ये दिसून येतो. म्हणून युजली आजकाल कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पेट स्कॅन केला जातो. मग पेट स्कॅनमध्ये जर कुठे कॅन्सरचे काही प्रादुर्भाव एखाद्या मायक्रोस्कोपिक सेलमध्ये वगैरे असेल तर तो आपल्या लगेच लक्षात येतो आणि त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट प्लॅनिंग करता येतं. पण पेट स्कॅन आज तरी निदान आपल्या भारतामध्ये सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे आणि बरंच कॉस्टली इन्व्हेस्टिगेशन आहे. तर शक्य असेल तर ते जरूर करावं. पण जर शक्य नसेल तर हे एक्सरे, सोनोग्राफी आणि तज्ज्ञ डॉक्टरांना कडून तपासून घेणं नियमितपणे हे जरूर केलं पाहिजे पेशंट. शेवटी श्री सुनील राठी हे आपल्या दर्शकांना इंदुमती राठी फाउंडेशनचे उद्देश व संस्थेअंतर्गत कोणत्या सेवा पुरविल्या जातात याबद्दल माहिती देतील. श्रीमती इंदुमती राठी फाउंडेशन का कहना है कैंसर वर मात वेड़ाच्या आत. ये संस्था कैंसर संबंधित जो जानकारी है वो समाज तक पहुंचाती है जन जागरण के माध्यम से, ताकि समय रहते कैंसर का निदान हो सके और समय रहते कैंसर का निदान कर बहुमूल्य जीवन की रक्षा की जा सके. समाज को कैंसर के प्रकोप से बचाने की दृष्टि से ही श्रीमती इंदुमती राठी फाउंडेशन की स्थापना की गई है. मेरी माता जी स्वर्गीय इंदुमती राठी, उनका 92 में स्तन कैंसर के चलते देहांत हुआ था. मैंने लास्ट स्टेज को, जो एडवांस स्टेज होता है, लास्ट स्टेज को मैंने देखा है और वो लीवर तक फैल चुका था कैंसर और उन्हें काफ़ी वॉमिटिंग्स वगैरह भी होती थी और वो मतलब उनको इतना असहनीय होता था कि हम तो देख भी नहीं पाते थे, इतना असहनीय चीज़ थी वह. और तब मुझे ऐसा लगा कि ये जो बीमारी है किसी भी दुश्मन को भी नहीं होना चाहिए, इतनी भयावह है. और जो अधिकांश लोगों की धारणा रहती है कि कैंसर यानी उसका कोई इलाज नहीं, वही धारणा मेरी बन चुकी थी. लेकिन जब मैंने मुंबई में देखा कि स्तन कैंसर से सर्वाइव किया जा सकता है, मैंने ऐसे कुछ पेशेंट देखे जो सर्वाइव हो गए, ऐसी महिलाएं देखी, तब मुझे ऐसा लगा कि नहीं, ये अगर हो सकता है तो इसके बारे में और ज़्यादा इन्फॉर्मेशन मुझे लेनी चाहिए कि किस तरह सर्वाइव किया जा सकता है. इसीलिए मैंने वहाँ कैंसर पेशेंट एड एसोसिएशन द्वारा आयोजित साइको ऑन्कोलॉजी वर्कशॉप में भाग लिया, जहाँ जिसमें मुझे ये पता चला कि कितने तरह के कैंसर्स होते हैं, उनके सिम्टम्स क्या होते हैं, किस तरह उनका जल्दी से निदान किया जा सकता है और कितने तरह के उसके लिए ट्रीटमेंट है, इलाज है. और साथ ही साथ पेशेंट की काउंसलिंग और उसके फैमिली की काउंसलिंग किस तरह की जानी चाहिए ताकि एक सकारात्मक दृष्टिकोण से वो कैंसर से लड़ सके और उस पर उसे काबू कर सके. ये सब मुझे उस शिविर में, मुझे उस वर्कशॉप में मुझे जानने मिला. और फिर मुंबई में काउंसलिंग करते वक्त मैंने ये अनुभव किया कि यहाँ बड़े शहरों में, जैसे मुंबई जैसे शहरों में ऐसी कई NGO संस्था है जो कैंसर संबंधित जन जागरूकता कर रही है. लेकिन ये चीज़ हमारे अमरावती जैसे छोटे शहर या गांव में नहीं है. यहाँ पे लोगों की धारणा कैंसर को लेकर बहुत ही नेगेटिव है. तो मैंने तय किया कि ये जो जन जागरूकता है और कैंसर से अवेयर हमें अमरावती के जो लोग हैं उन्हें करवाना चाहिए. इसी उद्देश्य से मैंने श्रीमती इंदुमती राठी फाउंडेशन की स्थापना कर दिसंबर 2009 से हमने कार्य करना शुरू किया. इसमें डॉक्टर वसुलता गुजर गोगटे, इंगोले मैम, बिजवे मैम, डॉक्टर सुने मैम, उषा गजबी मैम, इनका हमें बहुत ही विशेष सहयोग मिल रहा है. और जो कैंसर संबंधित सेवाएं हम उन्हें लोगों को दे रहे हैं, जिसमें सबसे पहले है अवेयरनेस, जन जागरूकता. जैसे मैं कहा कि अधिकांश लोगों की राय है कि कैंसर यानी उसका कोई इलाज नहीं है, तो हम हमारे शिविरों में कैंसर संबंधित जानकारी पूरी देते हैं कि उसके सिम्टम्स क्या होते हैं, क्या कारणों से होता है, किस तरह उसका इलाज किया जा सकता है, किस तरह उसका शीघ्र निदान किया जा सकता है. इस बारे में चिकित्सकों के माध्यम से हम लोगों को गाइडेंस करते हैं. और जो भी अवेलेबल माध्यम हमें रहते हैं कि हम उनके थ्रू जन जागरूकता कर सके. जैसे इस बार हम लोग चैनल के माध्यम से जन जागरूकता कर रहे हैं, तो जो भी हमारे उसमें अवेलेबल मीडिया रहता है, जो भी जन जागरूकता के लिए, हम वो उस माध्यम से हम लोग जन जागरूकता करते हैं. दूसरा है चेकअप. जैसे मैम ने अभी कहा कि अर्ली डिटेक्शन से कैंसर का इलाज संभव है, तो उसी चीज़ को ध्यान में रखते हुए कि जल्दी से जल्दी कैंसर का निदान हो सके, हम लोग कैंसर डिटेक्शन कैंप्स ऑर्गेनाइज करते हैं, जिसमें निःशुल्क महिलाओं का स्तन की जांच की जाती है. और हम लोग यहाँ तक ही सीमित नहीं रहते हैं, सिर्फ शिविर तक ही सीमित नहीं रहते हैं. जो हाई रिस्क में महिलाएं पाई जाती है, जैसे मैम ने कहा था
कि कुछ हाई रिस्क फैक्टर्स बताए थे अभी, तो अगर वो कोई हाई रिस्क फैक्टर्स अगर किसी महिला से मैच हो रहा है तो उस महिला को हम समय समय पर फॉलोअप देते हैं। जैसे कि हमने नेक्स्ट कैंप में आने के लिए कहता है कि ताकि उनकी नियमित स्तन जाँच होती रहे, और जो डॉक्टर्स उन्हें सलाह देते हैं जैसे मैमोग्राफी, सोनो मैमोग्राफी, FNAC, वो करवाई या नहीं करवाई उस बारे में हम उनसे टच में रहते हैं। उस फॉलोअप को फॉलोअप करना नहीं करना वो उनकी जिम्मेदारी रहती है। हमारी कोशिश रहती है कि उन्हें हम जितना पॉसिबल हो सके सही फॉलोअप दें। उसके बाद है काउंसलिंग। काउंसलिंग फैक्टर एक बहुत ही इम्पोर्टेंट फैक्टर है किसी कैंसर के इलाज में। जैसे किसी पेशेंट को या उसके परिवार को पता चलता है कि इसको कैंसर है, तो वो आधा तो वहीं पे टूट जाता है मानसिक तौर पे। तो ऐसे इसमें उसको कई ऐसे डाउट्स रहते हैं, शंकाएं रहती है कैंसर को लेके, वो इस मानसिक भावना उस पर टूटा हुआ होता है, तो वो डॉक्टर से इन बारे में डिस्कस नहीं करता है, और कई ऐसे पेशेंट होते हैं कि ट्रीटमेंट के लिए भी तैयार नहीं होते। ऐसे समय में काउंसलिंग फैक्टर बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है। उन्हें हम बताते हैं कि जैसे ट्रीटमेंट कौन सी, अगर डॉक्टर ने ट्रीटमेंट बताई है तो इस ट्रीटमेंट में क्या होता है, केमोथेरेपी में क्या होता है, रेडिएशन में क्या होता है, ये इस तरह का हम उनको पूरा गाइडेंस देते हैं। और साथ ही जैसे केमोथेरेपी के दौरान उनका रहन सहन किस तरह से होना चाहिए, उनका खान पान क्या होना चाहिए, इस बारे में भी हम उन्हें पूरा गाइडेंस देते हैं, और ताकि वे सकारात्मक रूप से कैंसर से लड़ सके। और काउंसलिंग हम लोग मेल के थ्रू भी करते हैं, फ़ोन पे भी करते हैं, पर्सनली जाकर भी करते हैं। जो पर्सनली हमारे संस्था में विजिट अगर वो करते तो हम तब भी उनकी काउंसलिंग करते हैं। और अमरावती में अगर कोई चाहता है, अमरावती के आसपास के गांव में कोई चाहता है काउंसलिंग जिसे चाहिए पेशेंट को, या फिर नागपुर में कोई चाहता है कि मुझे काउंसलिंग, क्या मेरे पेशेंट को काउंसलिंग की ज़रूरत है, कोई ऐसा परिवार ऐसा सोचता है, या इवन अकोला में या फिर मुंबई में भी अगर कोई चाहता है कि मेरे पेशेंट को काउंसलिंग मिले, तो हम निःशुल्क काउंसलिंग सेवा देने के लिए संस्था की तरफ से हम लोग तैयार है। और इसके बाद में गए रिसर्च एंड सर्वे। यह भी एक आज अमरावती जैसे शहर में करना बहुत ज़रूरी हो गया है, इसीलिए हमने हाल ही में एक विवाहित जो महिला और पुरुष है उनकी हम कैंसर संबंधित जानकारी ले रहे हैं, जिसमें उनके फैमिली हिस्ट्री भी रही है कि कैंसर की, साथ ही उनका खान पान या आदत है जैसे तंबाकू, बीड़ी, सिगरेट, मद, मांस, इनका सेवन वो करते हैं क्या, क्योंकि ये भी रिस्क फैक्टर है कैंसर के लिए। और महिला संबंधित जानकारी भी हम इकट्ठा कर रहे हैं जो कैंसर के लिए रिस्पॉन्सिबल है। इस पूरी जानकारी का हम साइंटिफिक रूप से एनालिसिस कर हम इसमें से हाई रिस्क पेशेंट कौन है वो हम निकालेंगे, जो कैंसर की इसमें आ सकता है। ज़रूरी नहीं कि इसको कैंसर होगा, लेकिन आ सकता है, इसलिए हम उस हाई रिस्क पेशेंट को हमारे शिविर में बुलाते हैं ताकि जल्द से जल्द उसका निदान हो सके। हमारा उद्देश्य है समाज को कैंसर के प्रकोप से बचाना। साथ में मैं यहाँ पे अभी अक्टूबर राष्ट्रीय स्तन कैंसर जागरूकता माह चल रहा है। वैसे हम लोग साल में हमारे ऐसा कुछ ये नहीं कि हमने बना के रखे महीने में एक कैंप लेना चाहिए क्या, देखिए हम लोग जैसे हमारे पहले साल में 12 कैंप हो गए थे, और अभी टोटल मिला के 16 कैंप हमारे हो चुके हैं। क्योंकि अक्टूबर स्तन कैंसर जागरूकता माह है, तो हम इस महीने में 2 कैंप ले रहे हैं। एक 12 तारीख को है और शारदा गृह उद्योग मंदिर में, और दूसरा 15 तारीख को दीपा हॉस्पिटल चीज फैल में रखा गया है। तो मेरे इस चैनल के माध्यम से सभी महिलाओं से अनुरोध है कि वे इस शिविर का लाभ लेवे और अपने आप को स्तन कैंसर से मुक्त करे, या मैं ये कहना चाहूँगा कि स्तन कैंसर से जल्दी से निदान करे ताकि एक बहुमूल्य जीवन की रक्षा की जा सके। और मैं ये भी कहना चाहूँगा जो भी पेशेंट कहिए या परिवार के जो भी चाहता है कि हम कैंसर संबंधित जानकारी चाहते हैं, कोई भी कैंसर, सिर्फ स्तन नहीं, कोई भी कैंसर की आप जानकारी चाहते हैं, या फिर आप अपने पेशेंट को काउंसलिंग करवाना चाहते हैं, तो हम उन्हें निःशुल्क हम वो सेवाएं आपको देंगे। और जो भी कैंसर के खिलाफ इस जन जागरूकता अभियान में शामिल होना चाहता है तो वो संस्था से जुड़ सकता है, बशर्ते वह निस्वार्थ रहे और साथ ही साथ पॉलिटिक्स का स्वभाव उसमें ना हो, तो इस संस्था से बिल्कुल वो जुड़ सकता है। और मैं श्री चंदू सोजतिया जी का काफ़ी धन्यवाद करना चाहूँगा कि उन्होंने हमें ये प्लॅटफॉर्म दिया कैंसर की जनजागरूकता के लिए। आजच्या या कार्यक्रमात स्तन कॅन्सर विषयावर तसेच संस्थेबद्दल योग्य माहिती दिल्याबद्दल डॉक्टर जयश्री इंगोले, डॉक्टर वर्षा बिजवे व तसेच श्री सुनील राठी या तिघांचे मी मनापासून आभार प्रकट करते। धन्यवाद। दर्शक हो, आजच्या या कार्यक्रमात आपण स्तन कॅन्सर काय आहे, त्याची कारणे, त्याची लक्षणे, त्याचे शीघ्र निदान कसे करू शकतो याबद्दल जाणून घेतलं। कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण स्तन कॅन्सरवर उपचार पद्धती जसं केमोथेरपी व रेडिओथेरपी याबद्दल जाणून घेऊ।
बघत रहा ऑक्टोबर राष्ट्रीय स्तन कॅन्सर जागरूकता महिना कार्यक्रम संपूर्ण ऑक्टोबर सिटी चॅनलवर. कार्यक्रमाचा पुढील भाग बघायला विसरू नका. धन्यवाद.